तर ना आज आमच्या वावरामध्ये येणार होत्या बाया कापूस काढायसाठी, पण ज्या गाडीने येणार होत्या ते गाडी गेली खराब, म्हणून बाया आणायचं काम भेटलं मला. आणि मम्मीनं काम सांगितलं म्हणल्यावर काम करणं तर जरुरीच असतं. मग चायतोस खाऊन आणि ही कॅन वावरामध्ये सोडून मनीष भाऊ आणि मी गेलो बाया आणायला. आता मला डबल एअरचार नाही मारायला लागली पाहिजे म्हणून मनीष भाऊला सोबत घेऊन गेलो होतो. आम्ही लोक पोहोचलो तर बाया तिथं ऑलरेडी जमा होऊन होत्या. तसं तर वानोडा गाव आमच्या गावाच्या जवळच आहे, पण मी आजपर्यंत कधी बघितलं नाही. ते म्हणते ना नवीन दिवसासोबत एक नवीन एक्सपिरियन्स भेटते, म्हणून तसंच काही झालं आज माझ्यासोबत. आणि ही कॅन जी मी आणून ठेवली होती ती मम्मीला काही पेलली नाही, म्हणून हिची ओझे आपल्या डोक्यावर मांडून मी आलो वावरामध्ये. आता वावरामध्ये आल्यानंतर काम नाही करायला लागेल असं तर कधी होणार नाहीये. पण यार सूरज मामाची ब्राईटनेस आजकाल बहुतच जास्त वाढून राहिली आहे. ये तो हमको काला करके ही छोडेंगे. आमच्या वावरामध्ये आमच्यापेक्षा जास्त राज तर डुकरच करते. मस्त पराठी तोडून त्यांनी घर बनवून ठेवलंय तिथं. मग सायंकाळच्या टायमाला वावरातले पूर्ण बोध बाहेर काढून त्यांनी मी गेलो बायांना नेऊन द्यायला. आता बायांना नेऊन द्यायला आणखी एक जण पाहिजे होतं, म्हणून दद्दू भाऊला बी बोलवून टाकलं. रात्रीच्या जीवनामध्ये आम्हाला भरीत बनवायचं होतं, पण आमच्या घरी काही वांगे होते नाही, म्हणून मी गेलो दुसऱ्याच्या वावरामध्ये वांगे चोरासाठी. याच्या मिरचीमध्ये किती जास्त तण झालाय आणि मला तिथं दिसलं टमाटरची झाडं, पण ते मी चोरले नाही, क्योंकि हमारा भी एक उसूल है, चोरी भी करो तो ईमानदारी से. ज्या वस्तूची गरज आहे तेच न्यायचे फक्त. म्हणून 5-6 वांगे तोडून मी आली आपल्या घरी.